नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय BKP मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना याचा जो निकाल आहे तो काय अद्याप लागलेला नाही, किंवा त्यावरती फक्त तारीख पे तारीख, तारीख पे तारीख असं सुरू आहे. या केसला जवळपास 4 वर्ष पूर्ण झाली तरी त्याचा अजून सुप्रीम कोर्टाकडनं निकाल लागलेला नाही. कोणाच्या तरी सांगण्यावरनं किंवा कोणाच्या तरी दबावाला सुप्रीम कोर्ट बळी पडते आणि फक्त तारीख पे तारीख सुरू आहे. म्हणजे न्यायिक व्यवस्था जी आहे आपल्या देशाची, ही कुठंतरी बळकट होण्याच्या ऐवजी न्यायिक व्यवस्थेत राजकीय घुसखोरी झाली, विचारांची घुसखोरी झाली. मग ते हिंदुत्ववादाचा असू द्या किंवा अजून कुठला विचार असू द्या, जातीयवादाचा असो, याची घुसखोरी झाली. आणि या घुसखोरीमुळं ह्या केसेस अशा लांबणीवरती पडत आहेत. म्हणजे या केसचा निकाल हा देशासाठी सर्वात महत्त्वाचा आहे, देशाच्या राजकीय पक्षांसाठी. परंतु तो जाणीवपूर्वक निकाल दिला जात नाही, तारीख पे तारीखच फक्त दिली जाते. याच विषयाच्या चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्यामध्ये 2019ला, त्याचबरोबर 2019ला शिवसेना भाजपचं सरकार आलं. त्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची सत्ता स्थापन होणं एकत्र व्हायला पाहिजे होती, परंतु ती न होता महाविकास आघाडीची स्थापना झाली आणि ते सरकार जेमतेम 2022 पर्यंत चाललं. 2-2.5 वर्ष हे सरकार चाललं. उद्धव ठाकरे त्याचे मुख्यमंत्री झाले, परंतु उद्धव ठाकरेंच्या आजारपणामुळं ते घरातून बाहेर पडले नाही. त्यानंतर मात्र भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यावरून एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे जवळपास 40-45 आमदार घेऊन गुवाहाटीला पळाले आणि त्यानंतर ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले वगैरे वगैरे. ते पुढं आपण सगळा इतिहास पाहिलेला आहे मागचा. त्यानंतर या प्रकरणी केस दाखल झाली कोर्टामध्ये की शिवसेना नेमकी कोणाची. निवडणूक आयोगानं निकाल दिला शिवसेना एकनाथ शिंदेची असं तसं सांगितलं, परंतु ते प्रकरण पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल मात्र अद्याप तरी आलेला नाही. म्हणजे तब्बल 4 वर्ष झालं जवळपास ती केस पेंडिंग आहे आणि त्याला फक्त तारीख पे तारीख, तारीख पे तारीख असंच सुरू आहे. काल या प्रकरणाची तारीख होती. याच्या अगोदर ते जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुकीच्या अगोदर ह्याची तारीख होती. तेव्हा असं सांगितलं जात होतं की याचा निकाल होईल आणि निकाल हा एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जाईल असंही बोललं जात होतं. परंतु जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या तरी अद्याप या प्रकरणाचा शेवट झालेला नाही. या प्रकरणामध्ये जस्टिस गवई यांनी काम पाहिलं. आत्ताचे सरन्यायाधीश सूर्यकांत, त्याचबरोबर अगोदरचे चंद्रचूड होते. चंद्रचूड त्यांच्यानंतर सुद्धा एक, म्हणजे जवळपास 4 सुप्रीम कोर्ट झालेले आहेत आत्तापर्यंत या केसमध्ये आणि 4ही जणांकडनं फक्त तारीख पे तारीखच सुरू आहे, परंतु कुणीही त्याचा निकाल अद्याप तरी दिलेला नाही. म्हणजे शिवसेना नेमकी कोणाची, शिवसेना आणि पक्षचिन्ह जो धनुष्यबाण आहे हा खरं पाहता गोटावणं गरजेचं होतं, परंतु तो गोटावला गेला नाही. म्हणजे देशामधली जी न्यायिक व्यवस्था आहे ही कोणाच्या तरी हातची कठपुतली बनवून राहिलेली आहे असं आपल्याला एकंदरीत दिसतंय सध्याचं. म्हणजे न्यायिक व्यवस्था ही जात, धर्म आणि पक्षीय बलाबल बघून न्याय व्यवस्था सुद्धा आता काम करते असंच आता म्हणण्याची वेळ आलेली आहे आपल्याला. बघा, काल ह्या प्रकरणाची सुनावणी झाली. काल हे प्रकरण सुप्रीम कोर्टापुढं आलं. सुप्रीम कोर्टा पुढं बघा, काल सूर्यकांत यांच्या समोर
मोठा युक्तिवाद झाला. ठाकरेंचे वकील आणि एकनाथ शिंदेच्या वकील यांच्यामध्ये ही सुनावणीला सुरुवात झाली, परंतु युक्तिवाद करत असताना काही वेळातच ही सुनावणी संपली. म्हणजे वेळच देण्यात आलेला नाही. म्हणजे महाराष्ट्रामधलं बहुचर्चित हे प्रकरण आहे आणि यामुळं देशाच्या राजकारणाला कलाटणी मिळणार आहे. म्हणजे जर कोणी अशा पद्धतीनं आमदार पळवून निघून जर सत्ता मोडकळीस आणत असेल किंवा सत्ता उलटून टाकत असेल तर ही लोकशाहीला घातक आहे असंही आपल्याला म्हणता येईल. दुपारी 1:30 वाजेपर्यंत या सुनावणीला वेळ वाजण्याच्या सुमारास ही सुनावणी सुरू झाली होती आणि ठाकरेंचे वकील जे आहेत कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. त्यांनी कोर्टाला सांगितलेले हे सगळं प्रकरण गुंतागुंतीचं केवळ मुद्दे मांडले आणि 1.5 ते 2 तासामध्ये हा विषय कोर्टानं संपवून टाकला. म्हणजे वेळच दिला नाही. पुन्हा पुढची तारीख दिली. म्हणजे आता ह्या 2 वकिलांचं म्हणजे एकनाथ शिंदे यांचे जे वकील आहेत आणि उद्धव ठाकरे यांचे वकील आहेत, तर ह्या दोन्ही वकिलांचा जो युक्तिवाद आहे हा युक्तिवाद पूर्ण होणं गरजेचं आहे. परंतु अद्याप तो युक्तिवादच पूर्ण झालेला नाही. म्हणजे 2022ला सुरू झालेलं हे प्रकरण आज 2026 आहे. म्हणजे 4थं वर्ष सुरू आहे. 40 आमदार उद्धव ठाकरे यांना सोडून जाऊन त्यांनी सेपरेट असा गट केला होता आणि लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 10 अनुसार शिंदेंसोबत सुरुवातीला बाहेर पडलेले 16 आमदार हे अपात्र करण्यासाठी ठाकरेंची याचिका दाखल होती. आता यामध्ये बघा विधानसभा अध्यक्षाने काय निकाल दिला हे सुद्धा आपल्याला महत्वाचं. म्हणजे विधानसभा अध्यक्ष हा कुठल्याही पक्षाचा नसतो, परंतु तो ज्या सत्ताधारी पक्षाचंच काम करत असतो असं आपल्याला अनेक वेळा दिसलेला आहे. लोकसभेच्या वेळेस सुद्धा आपण पाहिलं असेल की ओम बिर्ला यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव मांडला गेला. तो पारित हो किंवा न हो, परंतु एखाद्या लोकसभा अध्यक्षाच्या विरोधात जर अविश्वास ठराव मांडला जात असेल तर ते सुद्धा दुर्भाग्य आहे. म्हणजे विरोधकांना बोलू दिलं जात नव्हतं असा राहुल गांधीचा आरोप होता आणि म्हणून तो अविश्वास ठराव मांडला गेलेला होता. असंच काहीसं महाराष्ट्राच्या विधानसभेचं सुद्धा आपल्याला बाकीत तसंच दिसतंय की राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष आहेत आणि ते भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे आणि त्यामुळं ते हे निकाल त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या बाजूला दिला होता. आता सदर प्रकरण हे कोर्टामध्ये आहे. आता कोर्टामध्ये असल्यामुळं या प्रकरणाचं बघा 2022ला ही सुनावणी सुरू झाली, परंतु अद्याप ह्याच्यावरती निकाल आलेला नाही. अगदी दोन्ही वकिलांचे जे बाजू मांडणं दोन्ही वकिलांनी म्हणजे उद्धव ठाकरेंचा वकील आणि एकनाथ शिंदेचा वकील. उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल, असीम सरवदे आणि एकनाथ शिंदेचे वकील आहेत. एकनाथ शिंदेचे हरीश साळवे वकील होते. या दोन्ही वकिलांनी आपापलं म्हणणं कोर्टासमोर मांडण्यासाठी त्यांना जेवढा वेळ हवा आहे तेवढा वेळच कोर्ट त्यांना देत नाही. म्हणजे कोर्ट एक 10 मिनिटं 15 मिनिटं अर्धा तास 1 तास इथपर्यंत त्यांना वेळ देते आणि त्यांचे मुद्दे मांडताना संपूर्ण मुद्दे मांडता येत नाहीत. पुन्हा ते अर्धवटच त्यांचा विषय राहतोय. म्हणजे असं काहीसं एकंदरीत सुरू आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळं ही जी केस आहे एकनाथ शिंदेची शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना, या शिवसेनेचा निकाल हा लांबत चाललेला आहे. तर हा निकाल वेळेत लागावा यासाठी अनेक वेळा विनंती करण्यात आली. अनेक वेळा उद्धव ठाकरे यांनी सुद्धा टीकाटिप्पणी कोर्टावरती केली. संजय राऊतांनी सुद्धा अनेक वेळा टीकाटिप्पणी कोर्टावरती सुद्धा केली, परंतु याच्यामध्ये काहीही फरक पडलेला नाही. की आपण पाहिलं याच्या अगोदरचं सुद्धा कोर्ट जस्टिस B.R. गवई साहेब असतील किंवा जस्टिस खन्ना असतील किंवा चंद्रचूड असतील, या
कोणत्याही कोर्टानं या केसला न्याय दिलेला नाही अद्याप तरी. आता सूर्यकांत यांच्या बाबतीत सुद्धा बोललं जातं की सूर्यकांत हे तरी या केसचा निकाल देतील का, म्हणजे त्यांच्या कार्यकाळामध्ये आता 1 वर्ष 6 वर्ष राहिलं असेल सूर्यकांत यांचं, तर त्यांच्या कार्यकाळामध्ये तरी ते न्याय देतील का, या केसचा निकाल देतील का, हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे. परंतु आपल्या देशाची न्यायिक व्यवस्था ही किती खालच्या दर्जाची झालेली आहे आणि कोणाची तरी रखेल झालेली आहे असंही एकंदरीत म्हणता येईल. की कोणतीही केस असू द्या त्याच्याकडं बारकाईनं बघितलं जात नाही. बघा, ते आसामचे मुख्यमंत्री बिशू शर्मा यांनी एक मुस्लिम समुदायाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. एक राज्याचा मुख्यमंत्री मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करतो आणि त्याबाबत जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये काही जण जातात केस दाखल करण्यासाठी, त्यावेळेस सुप्रीम कोर्ट म्हणतं की आमच्याकडे लाखो केसेस पेंडिंग आहेत, त्या अगदी केस दाखल करून घेण्यासाठी सुद्धा सुप्रीम कोर्टाला वेळ नाही, म्हणजे दाखल सुद्धा करून घेऊ शकत नाही सुप्रीम कोर्ट. म्हणजे अशा पद्धतीनं न्यायिक व्यवस्था ही आपल्या देशाची झालेली आहे. तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या केसमध्ये मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाजूनं निकाल लागेल असंही अनेक तज्ज्ञांचं मत आहे की हा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने नव्हे तर तो उद्धव ठाकरे यांच्याच बाजूने लागेल. कारण की तशाच पद्धतीचे सगळे साक्ष आणि पुरावा जे दिसतोय समोर ते, आणि त्याचमुळं या केसचा निकाल भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांच्या सांगण्यावरून तो पुढं ढकलला जातोय. म्हणजे आजचं मरण उद्यावरती नेलं जातंय. म्हणजे आज करेसो कल करेसो असं झालेलं आहे. ते आज उद्या करता ही केस अक्षरशः 4 वर्षापर्यंत येऊन ठेपलेली आहे. परंतु हा निकाल सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे की देशाचं राजकारण जे आहे, आजवर जेवढे पक्ष पळून काही नेत्यांनी आमदार खासदार पळवून नेले, तसंच इथून पुढं जे कोणी पळून जाणार असेल त्याच्यासाठी मात्र हा निकाल अतिशय महत्त्वाचा मानला जाईल असंच एकंदरीत याच्यातून दिसते. लवकरात लवकर या केसचा दोन्ही बाजूंचा युक्तिवाद संपवा आणि या केसचा निकाल लवकरात लवकर दिला जावा असंच काहीसं. म्हणजे शिवसेना कोणाची, शिवसेना आणि धनुष्यबाण हे उद्धव ठाकरे यांना मिळतंय का पुन्हा एकनाथ शिंदेकडेच राहतंय, हे सुद्धा पाहणं सध्या तरी गरजेचं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.